तुम्ही आमरस खाण्याचा बेत आखत असाल तर सावधान, कारण तुमच्याकडे आलेला आमरस हा सडक्या आंब्यांपासून तयार केलेला असू शकतो। नवी मुंबईतल्या या किळसवाण्या घटनेचा भंडाफोड मनसेने केलाय। नवी मुंबईतल्या बोनकोंडे गावात आमरस बनवण्याचा कारखाना आहे। अत्यंत गलिच्छ अशा जागेवरच्या कारखान्यात चक्क सडक्या आंब्यांपासून आमरस बनवला जात होता आणि हाच निकृष्ट दर्जाचा आमरस श्रीजी या नावाने ब्रँडिंग करून नवी मुंबई शहरात सर्वत्र विक्रीसाठी पाठवला जात होता। विशेष म्हणजे या कारखान्यामध्ये दररोज साधारणतः 6000 लिटर आमरस बनवला जात होता। गंभीर बाब म्हणजे या कारखान्याकडे फूड लायसन्स तसंच गुमास्ता परवाना नसल्याचं उघड झाले। ग्राहकांच्या जीवाशी हा भयानक खेळ इथं सर्रासपणे सुरू होता। या कारखान्यावर धाड टाकून मनसेनं याचा भंडाफोड केला। जर पाहणी केली आम्ही तर आम्हाला असे दिसले की पूर्ण आंबा सडलेला आहे आणि त्याच्यावर उंदीर पण बसलेले होते। अशा सगळ्या प्रकारचा आंबा इथून सडून हा रस बनवला जातोय आणि रसमध्ये जे काही गोष्टी मिळवल्या जातात हे सगळे ह्यांच्या अंगावर कपडे पण नव्हते आता कपडे आता ह्यांनी घातले। तर बाकीच्या गोष्टी अशा सांगायच्या की जेव्हा त्या आम्हाला सांगितलं आम्ही ते बघितलं, येऊन बघितल्याच्या नंतर जी परिस्थिती मी फेसबुक लाईव्ह पण केलंय तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात की हा मुलगा मुस्लिम आहे, त्याचा आधार कार्डचा फोटो आम्ही घेतलाय आणि त्यानं श्रीजीच्या नावानं पॅकेट ब्रँडिंग केले आणि पूर्ण मार्केटमध्ये विकतोय। कोपरखेरण्यामध्ये दिवसाला तो जवळजवळ 3 ड्रम बनवतोय, म्हणजे जवळजवळ 600 लिटर। जेणेकरून लहान मुलावर आणि आपल्यावर काही कुठे अन्याय होऊ नये आणि ही छोटे छोटे असे थंडगार पिल्यानंतर लहान मुलावर खूप म्हणजे त्याच्यावरती हे होतं, कारण त्यांना उलट्या होतात, त्यांना जुलाब होतात। या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। पालिकेच्या वार्ड ऑफिसर आम्ही फोन केला तरी सुद्धा तो आला नाही। तो बोलतो तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करूया नंतर। मग अशा प्रसंगाला आम्ही काय बोलावं?